ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी 51 ते 100. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात. मग हे पंचभूताचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. अर्जुना, एक आश्चर्य पहा, या वासनेला विस्तार केवढा आहे. तो देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदुःखाचा भोग भोगविते. अरे, इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्यास केवळ मानसिक कर्मे म्हणतात. योगी तेही कर्म करतात पण त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता ज्याप्रमाणे भूतसंचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात. त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याचे जाणीव नसते. हे राहू दे. तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्मे आहेत असे समज. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते कर्मयोगी पुढे बुद्धी करून मनपूर्वक कर्मे करतात, पण नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असतानाही ते शुद्धच असतात असे समज. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच नैष्कर्म्य होय. ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता माझ्या बोलण्यातील शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उसंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. ज्याच्या इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस, कारण असे करण्याचे श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. जे स्वभावत शब्दाच्या पलीकडे आहे ते बोलण्यात जर सापडले तर आणकांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्री कृष्ण अर्जुनाची संवाद चाललेली कथा सांग. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कटता जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोहात झालेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात घेऊन यापुढे ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला घरात घुसून शांती वरते. अर्जुना, त्याहून दुसरा आसक्त कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे जो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून जी गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने जो त्याविषयी उदासीन राहतो, तो तिकडे पाहतो जिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो ते सांगेल ते महाबोध नांदतो. 9 छिद्राच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलाचा त्याग करणारा कर्मे करीत असतानाही तत्वत काहीच करीत नाही. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास कर्ता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या लीनतेला कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. त्याच्या उदासीनतेचे किंचितही बिघडत नाही.
त्याच्या सहज स्थितीला तर भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणा चोळवत नाही. असे असूनही तो महाभूताचे अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते त्यास खबरही नसते. प्राणीमात्राकडून होणारी संपूर्ण पापपुण्ये ही त्याच्या जवळ असून तो त्यांना जाणत नाही. फार काय तो त्यांच्या साक्षीही होऊन राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे. सगुण स्वरूपाच्या संगतीने जो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थांच्या निर्गुणपणाचा मलिनपणा येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो व संहार करतो, असे ज्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना, ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्या वेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व प्रतीतीला येते आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे चित्ताला पटते आणि मुळापासून स्वभावतः तोच ईश्वर मी आहे, तर मग मीही उघड अकर्ता आहे अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा. तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो. आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीला निश्चय झाला म्हणजे साधक आपणच आपल्या ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच्या अनुसंधानात असतो. असे चांगले व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयात शोध करीत आले त्याला प्राप्त झाले. ज्याची जी समता दृष्टी होते, जिचे शब्दांची विशेष काय वर्णन करू. जे जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात तसेच ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात, हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लिलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही आणि विचार हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही, हे राहू दे. उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे हे ज्ञानी प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. मग त्यांच्या ठिकाणी ते चिलीट आणि हा हत्ती, हा चांडाळ आणि हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार. अथवा ही गाय आणि हे कुत्रे, एक थोर आणि एक नीच, हे कोठले, ते राहू दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार आणि जर अहंकार उरलेला असेल तर भेदाची प्रचिती होईल. तो अहंकार तर अगोदर सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कुठला. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्य ब्रह्म तेच आपण आहो, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्ण जाणतो. ज्यांनी विषयाचा संबंध न टाकता, इंद्रियाचे दमन न करता निश्चय असल्यामुळे अलिप्तता भोगली, जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे त्याप्रमाणे पिशाच्य जगात असून जगाला दिसत नाही. त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत, हे राहू दे. वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाट रूपाने खेळते, पण लोक त्यास ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणे त्यांच्या नामरूपाची गोष्टही आहे. एरवी ज्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे तो खरोखरच ब्रह्म आहे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला ओळखण्याचे लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला हे थोडक्यात सांगतो, याचा तू विचार कर.